तुम्ही सर्वजण या ठिकाणामध्ये येण्याचं कारण काय असेल? आमच्या अंतःकरणामध्ये असणारी भूक, आमच्या अंतःकरणामध्ये असणारी तहान. आणि आम्हाला माहिती आहे सगळ्याला स्वर्गामध्ये जायचंय, परंतु स्वर्गात जाण्यासाठी आवश्यक असणारी गोष्ट आम्हाला समजावून घेणं फार गरजेचं आहे. दानधर्म केला, चर्चला गेला, संदेश दिला, बाप्तिस्मा घेतला, ज्या ज्या धार्मिक गोष्टी त्या आम्ही केल्या, परंतु आणखी एक गोष्ट पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेली आहे. स्वर्गात जर तुम्हाला पोहोचायचंय तर त्याच्यासाठी असं म्हटलेलं आहे, पाण्यानं आणि आत्म्याने जन्मल्यापासून कोणी देवाचं राज्य पाहू शकत नाही. एक पाण्याचा बाप्तिस्मा. परंतु एक विश्वास असणारा व्यक्ती, एक ख्रिस्ती व्यक्ती या नात्यानं, काही लोक फक्त या पाण्याच्या बाप्तिस्म्यापर्यंत मर्यादित आहेत. पवित्र आत्म्याशिवाय स्वर्ग राज्य मिळणार नाही हा भागच ते विसरून गेलेले आहे. आणि ज्याच्याकडं शेवटच्या भविष्यवाणी संबंधानं सांगितलं गेलेलं आहे, मी जातो तुमच्यासाठी कैवारी आत्मा पाठवतो. आणखीन असं बोललं गेलं की शेवटच्या दिवसामध्ये मी आपल्या आत्म्याचा वर्षाव मनुष्य मात्रावरती करेन. वर्षाव म्हटलेले आहे. आम्ही पाहतो की ज्या सतत वर्षा होतो ना, तर जिथं वर्षा होतो त्या ठिकाणातले लोक भिजून जातात, ओले होतात, चिंब होतात. म्हणून का देऊ नाही का? आज रात्री जर तुम्ही त्या भावनेनं आला असाल, मला पवित्र आत्म्याची गरज आहे, तर तुम्ही योग्य गोष्ट घेऊन आलेला. पण आज रात्री जर तुमच्या अंतःकरणात ती भावनाच नसेल, आहे त्याच्यामध्ये तुम्ही समाधानी असाल, तुमची प्रार्थना, तुमचं व्यक्तिगत जीवन याच्यापुरतं तुम्ही मर्यादित असाल, तर तुम्ही निराश होऊन जाणार. परंतु शेवटच्या दिवसामध्ये पवित्र आत्मा ही प्रत्येकाची गरज आहे. त्याच्या पलीकडे मी जाऊन सांगेल, जर तुम्हाला पवित्र आत्माच मिळाला नसेल तर तुम्ही स्वर्गामध्ये पोहोचू शकणार नाही. आणि शास्त्र काय सांगतं माहिती का? येशू काय म्हटला? जर कोणी बापाकडे भाकर मागितली तर तो दोंडा देणार नाही, मासा मागितला तर साप देणार नाही, जर आत्मा मागितला तर किती विशेष प्रकारे देणार. म्हणजे आम्हाला पवित्र आत्मा मागणं गरजेचं आहे. परंतु होतं काय माहिती का? बऱ्याच लोकांना असं वाटतं पवित्र आत्मा म्हणजे फक्त पेंटिकॉस्टल लोकांनीच तो मिळवला पाहिजे. बरं, काही लोकांना पवित्र आत्मा मिळतो, परंतु मिळालेल्या आत्म्याचं तुम्ही करता काय हा पण प्रश्न आहे. समजा मला पवित्र आत्मा मिळाला, आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. जर तुम्ही काम करता, त्या ठिकाणात तुम्हाला पगार मिळतो, पण मिळालेल्या पगाराचं तुम्ही करता काय? कोणाला तर पगार मिळाला आणि त्यांनी नुसता बँकेत भरला, त्याचं शरीर अशक्त झालं, जेवत नाही, खात नाही, पीत नाही. त्याचप्रमाणे त्याला पगार मिळाल्यानंतर तो व्यक्ती चांगले कपडे घालत नाही, तर तुम्ही म्हणाल उपयोग काय तुझ्या पगाराचा? त्याचप्रमाणे पवित्र आत्मा मिळाल्यावर तुम्ही केलं काय हा एक मोठा प्रश्न आहे. मंडळीमध्ये तुम्हाला पवित्र आत्मा आहे. बऱ्याच लोकांनी पवित्र आत्म्याला अन्य भाषेपुरतं मर्यादित ठेवले. त्यांना असं वाटलं पवित्र आत्मा मिळाला म्हणजे काय, माझं अंग थरथरलं, मी अन्य भाषा बोललो, मी कुणाचं प्रगटीकरण केलं, इथपर्यंत त्यांनी पवित्र आत्म्याला मर्यादित ठेवले. पवित्र आत्मा म्हणजे काय ते पण समजून घेणं गरजेचं आहे. नेमकं पवित्र आत्मा म्हणजे आणि तो कोणाला मिळू शकतो आणि मिळालेल्या व्यक्तीची जबाबदारी काय? लक्षात घ्या, पवित्र आत्मा 100% तुम्हाला त्याची गरज आहे. आणि पवित्र आत्मा जर तुमच्यामध्ये नसेल ना, तुम्ही स्वर्गात जाऊ शकणार नाही. आम्ही म्हणाल का? जोरात आम्ही म्हणा. नाही जाणार तुम्ही.
वाजवणारे असा, गाणारे असा, सगळ्यात मोठं डोनेशन चर्च तुमचंच असेल, तुमचं नाव चर्चच्या पुस्तकामध्ये असेल, तुमच्या घराण्याचं नाव चर्चच्या फार मोठ्या संगमरवरी पाठीवरती असेल, पण तुम्हाला पवित्र आत्मा नसेल, पण तुम्ही सामान्य व्यक्ती असाल आणि तुम्हाला कोणी ओळखत नसेल, पण तुमच्यामध्ये पवित्र आत्मा असेल. पवित्र आत्मा ही तुमची ओळख असामान्य प्रकारची ओळख आहे. आणि मी पाहतो दावीद राजा असताना या दावीद राजाला आम्ही पाहतो की मेंढरं चालणारा व्यक्ती आणि शौलासारखा व्यक्ती, ज्या शौलासारख्या व्यक्तीनं मोठं युद्ध जिंकलं, मोठं आणि नाव त्यानं कमावलं, परंतु ज्यावेळेस दुरात्मा येऊन शौलाला त्रास देत होता ना, या शौलाने एवढ्या लढाया जिंकल्या, एवढ्या गोष्टी शौलानं केल्या, देव त्याच्याबरोबर होता, देवानं त्याची निवड केली, राजगादीवरती त्याला बसवलं. परंतु हे पण तुम्हाला माहिती आहे की राजगादीवर बसण्याच्या अगोदर शौलावर पण पवित्र आत्मा आला. गाढव शोधण्यासाठी तो गेलेला असताना त्याच्यावरती पवित्र आत्मा आला. मग पवित्र आत्मा आल्यावर शौल सुद्धा बाकीच्या संदेशांसारखा भविष्यवाण्या करू लागलेला होता. मग त्याच्या मुखात भविष्यवाण्या निघत होत्या. मग शौलाला राजगादीवरती गेल्यावर दुरात्मा येऊन का त्रास देत होता, हाही मोठा प्रश्न आहे. म्हणजे तुमच्यात पवित्र आत्मा आहे, मग पवित्र आत्मा असताना तुम्हाला दुरात्मा त्रास कसा देतो? मग एवढं नावलौकिक असणारा शौल, एवढं मोठं युद्ध जिंकलेला शौल, परंतु या शौलाला एक सामान्य लढाई जिंकता आली नाही, दुरात्मा येऊन त्याला त्रास देऊ लागला. नीट आहे का? मला माहिती इथं बसलेले कोणी वादक आहेत, कोणी गायक आहेत, कोणी वर्शिप लीडर आहेत, कोणी सेवा करत आहे, वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही देवाचं काम करत आहात. परंतु आज मला तुम्हाला एक गोष्ट सांगणं गरजेचं आहे, तुमच्यामध्ये पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आहे का? जर ते सामर्थ्य ते दिसलं पाहिजे. मग शौलाला दुरात्मा त्रास देत असताना शौल विचारतो की माझ्यातलं या दुरात्म्याला बाहेर काढण्यासाठी किंवा हा त्रास दूर करण्यासाठी कोणी व्यक्ती आहे का? त्याच काय सांगितलं मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं, मोठी मोठी पद आहेत पण पवित्र आत्मा नाही. पद नाही तुमच्याकडे पण पवित्र आत्मा आहे. त्या ठिकाणात राजाच्या दरबारातले लोक सांगतात एक व्यक्ती ईशाच्या घरामध्ये तो मेंढरं चालणार आहे आणि त्याच्यामध्ये पवित्र आत्मा आहे. त्याला जर तुम्ही बोलवलं तर तो पवित्र आत्मा असणारा व्यक्ती येईल आणि तुमच्यातल्या दुरात्म्याला तो धमका देईल. कोणती गोष्ट महत्वाची आहे? सामान्य असा पण आत्म्याने भरलेली असावी. सामान्य असा, कोणी तुम्हाला ओळखत नसलं तरी चालेल, पण देवाच्या आत्म्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये असणं गरजेचं. मग तो साधं वाद्य वाजवणारा दावीद, बरं नीट आहे का काय तुम्हाला सांगत आहे? देवाचं लक्ष, जी गोष्ट मी तुम्हाला सांगतो ना, पवित्र आत्मा तुम्हाला कुठून कुठं नेणार आहे. 3 दिवसात तुमचं सगळं बदलून जाणार, तुमची सेवा बदलणार आहे, तुमचे विचार बदलणार आहे, तुम्ही एक भगदत्त अग्नी बनून जाणार आहे आणि तिथून महाराष्ट्र पेटायला सुरुवात होणार आहे. ज्या शहरातनं तुम्ही आला ते शहर पेटलं जाणार, ज्या भागातनं तुम्ही आला ते गाव ती गल्ली पेटून जाणार. तुम्ही पूर्वीसारखे राहणारच नाही, कारण पवित्र आत्मा येणार आणि काम करणार आणि पवित्र आत्मा तुम्हाला बदलून टाकणार. पवित्र आत्म्याचा अनुग्रह तुमच्यावरती राहणार आणि एवढंच नव्हे, देव तुमच्या मंडळीसाठी तुम्हाला वापरून देणार. त्या पेटलेल्या अग्नीला घेऊन तुम्हाला जायचं. आता शौलानं इकडं दावीदाला बोलवलं, नीट आहे का? दावीद हा एक साधारण वाद्य वाजवणारा व्यक्ती होता. तो गेला आणि त्यानं फक्त वाद्य वाजवलं, त्याने प्रार्थना नाही केली, त्यानं वाद्य वाजवलं, पण त्याच्यामध्ये देवाचा आत्मा होता. आणि काय झालं माहिती का? दावीद वाद्य वाजवताना शौलातला दुरात्मा त्याला सोडून निघून गेला. म्हणजे प्रीचिंगची पण गरज लागणार नाही. जर वादकांमध्ये पवित्र आत्मा असेल तर किती मोठं काम चर्चमध्ये घडलं, किती मोठं काम चर्चमध्ये घडलं. काय आता एवढं आम्ही ते वाजत होतं त्यावेळेस त्या ठिकाणामध्ये पाहतो आम्ही की जो दुरात्म्याचं काम या ठिकाणामध्ये करण्या तिथं काय प्रीचिंग केलं का, संदेश दिला का कोणी? पण जिथं वाद्य वाजले जातात तिथं आत्म्याच्या सामर्थ्याने काम केल्याशिवाय. मेंढरं चालणारा व्यक्ती, मला तुम्हाला माहिती की काय आई वडील सांगतात
म्हणायचे याला बकऱ्या घेऊन देतो, सगळ्याला सांगतात हा याला मोठ्या पदावरती, याला इंजिनियर, याला डॉक्टर करतो, याचं डोकं चालत नाही, याला बकऱ्या घेऊन देतो. आणि त्या दाविदाच्या बाबतीत तसं सगळे त्याचे साथी भाऊ राज दरबारामध्ये मोठ्या मोठ्या पदावरती होते. दाविदाचं डोकं चालत नाही, त्याला बकऱ्या घेऊन दिले. म्हणून म्हटलं आयडेंटिटी काही का असेना, ओळख तुमची काही का असेना, पण त्या ओळखीमध्ये जर पवित्र आत्मा तुमच्यामध्ये असेल, पवित्र आत्मा जर तुमच्यामध्ये असेल, एवढ्या सगळ्या दाविदाच्या घरातल्या त्याच्या भावंडांना देवानं नाकारलं, परंतु शौलाला दुरात्मा काढल्यावर पवित्र आत्म्याचं सामर्थ्य त्यानं वापरलं आणि मेंढर चालणारा व्यक्ती राजा बनला. हे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य, हे पवित्र आत्मा तुम्हाला वेगळ्या लेवलवरती घेऊन जातो. म्हणून लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या लेकरांकडं दुसरं काहीच मागू नका. तो म्हणतो ना, कोणी बापाकडं आपल्या मुलानं जर भाकर मागितली दोंडा देणार नाही, मासा मागितला तर साप देणार नाही. जर तुमच्या बापाकडं तुम्ही एवढ्या गोष्टी मागता, त्याला बोलायचं काय माहिती का, तुम्ही जे मागायचं ते मागत नाही, दुसरंच तुम्ही मागता. विशेष गोष्ट मागा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा. आणि एकदा का पवित्र आत्मा तुमच्यावरती आला ना, तुम्ही पूर्वीसारखे कधीच राहणार नाही, कधीच नाही, कधीच नाही. तुम्हाला माहिती का, शाळेत सगळ्यात मागच्या बाकड्यावरती बसणारा व्यक्ती नव्हतो. मला ज्या सगळ्यांची टेस्ट असते नाही का, 20 मार्काची तोंडी परीक्षा असते, त्या तोंडी परीक्षेमध्ये सर मला नेहमी सांगायचे, उभा राहा नीट आणि कविता म्हणून दाखव. त्या किती पण कविता पाठांतर केली ना, तिथं गेल्याबरोबर एकदम वाचायला पण येत नव्हतं, कविता पण बोलायला येत नव्हती. आणि मग मार्क यायचं, सर म्हणायची बघ तुला शेवटची संधी, पुढच्या आठवड्यात परत अजून करू नये. सरांना माझी दया यायची, किव यायची की नाही याला नापास नाही करायचं, अजून एकदा तुला संधी, पुढच्या आठवड्यात पास करून येतो का, हो मी पाठ करून येतो. आणि परत दुसऱ्या आठवड्यात गेल्यावर सरांना पहिला सगळं विसरून जायचं. आणि मला जाणवत होतं की नाही माझ्यामध्ये डेअरिंग नाही, मी पीटीच्या परीक्षेला पळून जात होतो, मला डेअरिंग नव्हतं. परंतु आज हजारो लोकांसमोर बोलू शकतो, कारण त्यास नव्हता पवित्र आत्मा, आता पवित्र आत्मा आहे. जर पवित्र आत्मा तुमच्यामध्ये येईल तर तुम्ही पहिल्यापेक्षा जास्त प्रभावी बनाल. हे तुमचं जीवन बदलण्याची ताकद त्या पवित्र आत्म्यामध्ये. आज आम्ही पाहणार आहोत, प्रस्तावनेमध्ये काही गोष्टी आम्हाला शिकणं गरजेचं आहे. नेमकं पवित्र आत्मा म्हणजे काय आणि ते आम्हाला मिळवणं किती गरजेचं आहे, त्याचं महत्व, त्याचं इम्पॉर्टन्स जर तुम्ही जाणून घेतलं नाही तर तुम्ही जीवनातल्या बऱ्याच गोष्टी गमावणार आहात. 3 दिवसामध्ये सगळं शिकून होणार नाही, पण जेवढं आपल्याला शिकता येईल तेवढं आपण शिकूया. योहानाचं सुवर्तमान 14वा अध्याय आणि त्याची 12 पासून 14 पर्यंतची वचन आपण वाचूया. योहानाचं सुवर्तमान 14वा अध्याय 12 पासून 14 पर्यंतची वचन. हा एक माहिती देते, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, मी जी कृत्ये करीतो, जी मी कृत्य करीतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करेल आणि त्यापेक्षा मोठी करेल. कारण मी पित्याकडे जातो, पुत्राच्या ठाई पित्याचे गौरव व्हावे म्हणून, तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन. तुम्ही माझ्या नावानं माझ्याजवळ काही मागाल तर मी ते करीन. पवित्र आत्मा, 15 वचनाचं टायटल काय? पवित्र आत्मा मिळण्याबद्दल वचन. पवित्र आत्मा मिळण्याबद्दल वचन. काय आता वचन पहा खाली. माझ्यावर तुमची प्रीती असेल तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळा. मी पित्याला विनंती करेन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुम्हाबरोबर सदा सर्वदा राहावं. जग त्याला ग्रहण करू शकत नाही, कारण ते त्याला पाहत नाही, अथवा अथवा त्याला ओळखीत नाही. बस ठीक
मध्ये पवित्र आत्मा नेमका तुम्हाला कशासाठी पाठवला? परत मी तुम्हाला सांगतो. बरेच लोक काय म्हणतात नाही का, ती अन्य भाषा ते बोलतात ना, ती मला मिळाली पाहिजे. आणि मग लोकांना पवित्र आत्मा आला, डोक्याला स्पर्श झाला, मग त्यांचं अंग थरथरलं, मग ते अन्य भाषा बोलायला लागले. आणि मग आम्ही पाहतो अन्य भाषा अन्य भाषा अन्य भाषा अन्य भाषा, आणि मंडळीमध्ये फक्त अन्य भाषा बोलणारेच लोक राहतात, फक्त अन्य भाषा. परंतु अन्य भाषा, तुम्ही डाळिंब पाहिले का? डाळिंबाला कप्पे असतात, नाही नाही? प्रत्येक कप्प्यामध्ये डाळिंबाच्या बिया असतात. तसं पवित्र आत्मा वेगवेगळे कप्पे असणारी एक फळ म्हटलं तरी चालेल, की त्या फळामध्ये वेगवेगळे कप्पे आहेत. मग आता पवित्र आत्मा पाठवण्याचं नेमकं कारण काय? आता परत वाचा ते वचन. मी तुम्हाला खचित सांगतो. खचित म्हणजे 100%, इकडं तिकडं किंचित पण काही होणार नाही. काय 100% तो सांगताय? मी जी कृत्ये करीतो, जी कृत्य मी करतो ती माझ्यावर विश्वास ठेवणार आहे, माझ्यावर विश्वास ठेवणार आहे ना, ठेवणाराही करीन. कशासाठी पवित्र आत्मा तुम्हाला पाहिजे? जे येशूनं केलं ते तुम्ही केलं पाहिजे. आमेन. मग येशूनं काय केलं? येशूनं नुसतं शुभवर्तमान सांगितलं का? येशूनं नुसते आत्मा जिंकले का? बायबल सांगतं तो शिकवीत, देवाचं वचन शिकवीत, देवाच्या वचनाची घोषणा करत व लोकांना बरं करत फिरला. त्यानं भूत काढलं, त्यानं प्रगटीकरण केलं, त्यानं मेलेले जिवंत केले, त्यानं लाजरसला कबरेतनं आणि त्याचं शरीर सडलेलं असताना त्यातून त्याला बाहेर काढलं. विधवेचा मुलगा जो तिरडीवरती बसला आणि त्याला घेऊन चाललेले रडत असताना येशू तिथं गेला आणि त्या तिरडीवरच्या मुलाला त्याने जिवंत केले. काय केलं येशूनं? ज्याची तुम्ही आराधना करता, ज्याची तुम्ही उपासना करता, काय तुम्हाला उपासनेसाठी देवाला बोलवलं? काय तुम्हाला सुवार्ता प्रसार करण्यासाठी एवढंच तुम्हाला बोलवलं? त्याच्यासाठीच तुम्हाला बोलवलं? बायबल सांगतं जो व्यक्ती, काय शब्द आहे तिथं? मी जी कृत्ये करतो ती माझ्यावर विश्वास ठेवणार आहे, जो माझ्यावर विश्वास ठेवणार आहे करीन. जो व्यक्ती ईश्वरवरती विश्वास ठेवतो ना, त्या प्रत्येकानं येशू सारखंच कृत्य केलं पाहिजे. आम्ही म्हणा, जोरात आम्ही म्हणा, अजून जोरात तुमचा आवाज येऊया. अहो, देवानं तुम्हाला साध्या गोष्टीसाठी बोलवलं नाही. मी तर म्हणतो तुम्ही एवढं आत्म्यानं भरलं पाहिजे ना, ट्रेन मधनं कामाला जाताना तुमच्या शेजारचा व्यक्ती बरा व्हायला पाहिजे, याच्यासाठी प्रभूनं तुम्हाला बोलवलं. ज्या ठिकाणात तुम्ही काम करताना त्या ठिकाणातले लोक तुमच्याद्वारे आशीर्वादित झाले पाहिजे. योसेफ बंदशाळेमध्ये असताना योसेफामध्ये तो आत्मा होता आणि बायबल सांगतं योसेफ ज्या ज्या कामामध्ये हात घाली देव त्याला यश दे. तुम्ही कंपनीत काम करता, तिथं पवित्र आत्म्यानं भरून तुमच्या कंपनीचा विकास तुमच्याद्वारे व्हायला पाहिजे. तुमचे सहकारी जे तुमच्या ऑफिसमध्ये बंधनामध्ये लोक आहेत, परंतु पवित्र आत्मा तुमच्यात येईल, ऑफिसमधल्या लोकांची बंधनं तुटून जातील. तुमची शाळा शापापासून मुक्त व्हावी, तुमचा परिवार असणाऱ्या पिढीपासून मुक्त व्हावं, तुमचं जीवन एक गौरवी जीवन असावं. जर तुम्ही ख्रिस्तावरती विश्वास ठेवता तर तुम्हाला ख्रिस्तासारखे चमत्कार करता आले पाहिजे. त्याच्यासाठी पवित्र आत्मा तुम्हाला दिलेला आहे. उदाहरण आणि भाषा फक्त मर्यादित राहिला. तुमची मंडळी, तुमचं चर्च न वाढण्याचं कारण काय? तुम्हाला पवित्र आत्म्याचं सामर्थ्यच कळालं नाही. तुम्हाला कार्य करण्यासाठी आणि देवानं पवित्र आत्मा दिला. पवित्र आत्मा तुम्हाला मंडळीत बसण्यासाठी दिला नाही. परत एकदा मी तुम्हाला सांगतो, पवित्र आत्मा आला ना, काही लोक म्हणतात नाही आमच्या चर्चमध्ये पास्टर अशी प्रार्थना करतात की चमत्कार घडतात. चमत्कार चर्चमध्ये नाही, चमत्कार बाहेर घडले पाहिजे आणि चमत्कार झालेले लोक मंडळीत यायला पाहिजे. हे पवित्र आत्म्याचं कार्य आहे. बाहेर नाही चमत्कार मंडळीत नाही. मंडळीमध्ये आल्यावर मग आम्ही प्रार्थना करतो, मग आमचं घडतं. ती मंडळी जी आहे ना, ती एकदम फॉर्मल मंडळी, कृत्रिम मंडळी, मी म्हणतो ती रोबोट मंडळी आहे. मग पवित्र आत्म्याचं काम मंडळीमध्ये कसं करायचं माहिती का? बायबल सांगतं ज्या दिवशी पवित्र आत्मा या लोकांवरती उतरून आला, 120 लोक माडीवरती पवित्र आत्म्यानं भरले. आणि त्यानंतर आम्ही पाहतो की पहिलीच उपासनेसाठी पेत्र, याकूब, योहान तिघजण मंदिरामध्ये निघाले. आता पहिले पवित्र आत्मा नव्हता, आता पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये होता. आता त्यांना कळलं येशूनं जाताना शिक्षण काय दिलं, काय त्या शिष्याला शिकवलं. वाचा ते वचन काय म्हटलं येशू त्यांना? मी तुम्हाला खचित खचित सांगतो, खचित सांगतो
माझ्यावर विश्वास ठेवणारा माझ्यासारखं तर करील, पण त्यापेक्षा मोठी करेल. अहो त्याच्या 80 पेक्षा मोठं काम करायला देवानं तुम्हाला पवित्र आत्मा दिलेला आहे. हालेलुया. काम संपलं नाही, पवित्र आत्मा त्याच्यापेक्षा मोठं काम करण्यासाठी देवानं तुम्हाला दिलेलं आहे. मग काय बायबलमधले वचन फक्त वाचण्यासाठी आहे का? मग का काम घडत नाही? का पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुमच्यातून बाहेर पडत नाही? याचं कारण या पवित्र आत्म्याविषयी तुमचा विश्वास आहे ना, ज्या पद्धतीने तुमचा विश्वास असेल तसं काम होणार. हालेलुया. तुम्ही जर पवित्र आत्म्याच्या अन्य भाषा विश्वास ठेवला, अन्य भाषाच काम करणार. पण जर तुमच्यामध्ये तो विश्वास, आहो आम्ही पाहतो पवित्र शास्त्रामध्ये त्या ठिकाणी शिष्याला मोठा प्रश्न पडला. येशूला जाऊन ते म्हणाले, पहा ते तुमचे शिष्य नाहीत पण ते चमत्कार करते, त्यांना प्रतिबंध करू का? म्हणजे ते येशूचे अनुयायी नव्हते पण तरी पण चमत्कार करते. मग तुम्हाला तुम्ही तर येशूचे अनुयायी, तुमचं बाप्तिस्मा झालं, तुमचं तारण झालं, तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला, मग पवित्र आत्म्याला घेऊन तुम्ही नुसतं बसला का मर्यादित? मग काय तुम्हाला पवित्र आत्म्याचं सामर्थ्य समजलं नाही का? तुमचा जर देवावरती विश्वास आहे, जर येशू देवाचा पुत्र आहे आणि बायबलच्या प्रत्येक वचनावर तुमचा विश्वास आहे, मग तुम्ही एक डायनामाइट बनलं पाहिजे, एक तुम्ही बॉम्ब सारखा व्यक्ती बनलं पाहिजे. लक्षात घ्या, पवित्र आत्मा असणारा व्यक्ती बॉम्ब सारखा आहे. हालेलुया. सुरात आम्ही म्हणाल का? आमेन. बॉम्ब फुटला की काहीतरी उद्ध्वस्त व्हायलाच पाहिजे. आमेन. का असं बॉम्ब घेऊन कोणी खिशात फिरतं, माझ्याकडे बॉम्ब आहे, माझ्याकडे बॉम्ब आहे, माझ्याकडे बॉम्ब आहे. मग त्याच्याकडे बॉम्ब नसतो पण ते झेंडू बॉम्ब असतो, नाही का? काही उपयोगाचं नाही, डोकं दुखलं तर लावायचं. तसं कित्येक लोकांचं जीवन झेंडू बॉम्ब सारखं बनलंय आणि मंडळी त्यांची अवस्था फक्त बसण्यासाठी आहे. परंतु आम्ही झेंडू बॉम्ब नाही, आम्ही खराखुरा ॲटोम बॉम्ब आहे. जर आम्हाला ॲटोम बॉम्बचं सामर्थ्य कळालं ना, मग तुमच्या मंडळीमध्ये स्फोट होणार आहे, तुमची मंडळी भरून जाणार आहे, तुमची मंडळी सामर्थ्याने बनणार आहे आणि प्रत्येक तरुण देवाच्या अभिषेकाने भरून जाईल. हालेलुया. ते समय आलेलं आहे. कोणता? शेवटच्या दिवसामध्ये मी आपल्या आत्म्याचा वर्षाव मनुष्य मात्रावरती करेन. मग पेत्राला तो अभिषेक मिळाला, पवित्र आत्मा मिळाला. आता पेत्राला पवित्र आत्मा मिळाल्यावर आम्हाला पवित्र आत्मा मिळाल्यावर आम्ही काय करतो माहिती का? घरामध्ये जातो, खोली बंद करतो. मला आठवतं, मला पवित्र आत्मा मिळाला. आम्ही शिरीष, मी आणि राजू असे आम्ही 3 जण, आमच्या मंडळीमध्ये तरुण किती 3च, मी, शिरीष, अजून एक राजू होता. असे आम्ही 3च तरुण असायचो. आणि ते म्हणायचे ना, आता शिलोचं क्वायर सगळे वाट बघायचे. आम्ही 3 जाऊन तिथे थांबायचो. त्यांना वाटलं अजून क्वायर कसं येणार, 3च वाजवणार आहे, 3च गाणार आहे. तो पेटी वाजवायचा, मी बोंगो वाजवायचो, तो राजू पूनमचा चुलता होता, तो झांज वाजवायचा. पण एक गोष्ट होती, 3 एका आत्म्यानं गायचो, एक आवाज असायचा, सगळं काही एक असायचं. आणि लोकांना भीती वाटायची की नाही हे गातात, हे वाजवतात. हे तुम्हाला मी काय सांगतो माहिती का? त्यावेळेस आम्ही एकत्र येऊन आमच्याकडे एकच असायचं. आम्ही खोलीमध्ये बंद करायचो, आम्ही डोंगरावरती जाऊन प्रार्थना करायचो आणि आमचं देवा त्या आत्म्याच्या सामर्थ्यानं भरलं आणि देवानं आम्हाला पवित्र आत्म्यानं भरलं. पण आम्हाला त्याच्या पुढे काय करायचं ते कळतच नव्हतं. तसंच आम्ही राहिलो. माझी तर सेवा कमी होती, मी कॉलेज करायचो, पण ते हे 2 जण शिरीष आणि राजू ही मात्र कधी गप्प बसत होते. पवित्र आत्मा मिळाला, मग ट्रॅक्स घ्यायचे. एकदा तर वेड्यासाठी त्यांनी दिवस घालवला, सगळं त्याला सुवार्ता सांगितली, ट्रॅक्स म्हटलं, अख्खा दिवस त्यांच्यात घातल्या. आणि नंतर एका व्यक्तीने सांगितलं, तो येडा आहे, त्याला तुम्ही काही सुवार्ता सांगा. म्हणजे त्यावेळेस तळमळ होती की या व्यक्तीला सुवार्ता कळली पाहिजे. पण मर्यादित माहित नव्हतं पवित्र आत्मा म्हणजे नेमकं काय. भाषा पुरता नाही मर्यादित वापर. आम्हाला माहित नव्हतं की अलौकिक शक्तीचा अनुभव आम्ही घेतलेला आहे, एक अलौकिक ताकद आम्ही अनुभवत आहोत. पण ज्याच्यासाठी येशूने पवित्र आत्मा पाठवला त्याच्याविषयी कधी बोललो नाही. जर तुम्ही मंडळीसाठी पवित्र आत्म्याचा वापर कराल ना, तर लक्षात घ्या, देवाची इच्छा पूर्ण होणं तुमच्या जीवनामध्ये अपेक्षित आहे. घडलं काय? पेत्राला ते गोष्ट आठवली जी येशूने सांगितलं, मी जातो, तुमच्यासाठी कैवारी आत्मा पाठवतो आणि पवित्र आत्मा तुमच्यावर आल्यावर मी करतो किंबहुना त्याच्यापेक्षा अधिक मोठ्या गोष्टी तुम्ही करा. हालेलुया. मग पेत्र म्हटलं, चला आता येशू तर गेलाय,
पवित्र आत्मा पण आला. माडीवरती 120 लोक एकत्र जमले. पवित्र आत्मा उतरून आला. पेत्र म्हटलं आता गप्प बसायचं नाही, जाऊन बघायचं आणि पाहायचं काम काय. पेत्र, याकोब आणि योहान नेमकं मंदिरामध्ये जाताना एक लंगडा भिकारी तिथं बसला होता आणि त्यानं नेहमीप्रमाणे लोकांकडे मागितलं आणि मग पेत्राकडे त्यांनी मागितलं आणि पेत्राकडे मागत असताना इकडं पवित्र आत्मा त्याला सांगत होता, आज काहीतरी घडणार आहे, आज काहीतरी घडणार आहे. अभिवचन आई, येशू स्वर्गात गेलेला आहे, 50 दिवस उलटलेले आहे, पवित्र आत्मा तुझ्यामध्ये आलेला आहे. मग पेत्र म्हटला आणि मग तो बोलायला डेअरिंग करू लागला, माझ्याकडे सोनं रूप काही नाही, माझ्याकडे सोनं रूप काही नाही, माझ्याकडे बघ, पण जे आहे मी ते तुला देतो. उठ, येशूच्या नावानं चालला. हा शब्द बोलला, मंदिराच्या बाहेर चमत्कार घडला आणि मंदिरामध्ये उड्या मारत आणि लंगडा भिकारी गेला. देवाचे प्रिय लोक हो, एक दिवस पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुमच्याकडे आल्यावर मंदिराच्या बाहेरचे लंगडे मंदिरामध्ये उड्या मारत येतील. मंदिर देवाच्या गौरवानं, मंदिर देवाच्या सामर्थ्यानं भरेल, मंदिर अभिषेकानं भरेल. असे पेत्र तयार व्हायला पाहिजे, ज्या पेत्राकडे, या पेत्राकडे कुठल्याही प्रकारचं सायकॉलॉजीचं, फिलॉसॉफीचं, मॅथ्सचं शिक्षण नव्हतं. त्याला एकच कळत होते, जाळं टाकायचे, मासे पकडायचे, बाजारात नेऊन विकायचे. त्याला बाकीचं काही माहित नव्हतं, पण त्याला आज्ञापालन माहित होतं. बायबल सांगते, येशू म्हटलं त्याला इकडे जाळं टाक आणि तिकडे जाळं टाकलं. तो म्हटला नाव खोल पाण्यामध्ये घेऊन जा, नाव खोल पाण्यामध्ये घेऊन गेला. पवित्र आत्मा कोण्यातलं काम करतो, जे बाळकाच्या आज्ञेमध्ये आहेत, जे मंडळीच्या अधीन लोक आहेत, जे मंडळीमध्ये चालणारे लोक आहेत. पवित्र आत्मा कोणाकडनं काम करतो, जे मंडळीला विश्वास आहे, जे आज्ञेमध्ये येशू जसं बोलला तसं पेत्रानं केलं. लक्षात घ्या, शंका कुशंका धारण करणाऱ्यांनी पवित्र आत्म्याच्या वाटेला जाऊच नाही. बऱ्याच लोकांना असं वाटतं, कसं काय पवित्र आत्मा असं करू शकतो, ते पूर्वी कुठं तरी घडलंय, आता कसं काय घडतं, आता त्याची काय गरज आहे. अन्य भाषा बोलल्यावर सैतान पण अन्य भाषा बोलतो, चमत्कार केल्यावर कुठं घडला चमत्कार, असं तरी घडल का. मग पवित्र आत्म्याची वाट तुम्ही धरू नका. पवित्र आत्मा कोणासाठी, जो आंधळेपणानं देवावरती विश्वास ठेवतो आणि तो म्हणतो होय मी तयार आहे, माझ्याकडनं काम करून घे, तोच व्यक्ती पवित्र आत्म्याचं काम करू शकतो. अन्यथा तुमच्याकडनं ते घडू शकत नाही. तुम्ही कोण का असेल. दुसरी महत्वाची गोष्ट, पवित्र आत्मा तुम्हावर येईल. कुणावर असं वचन, परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल, तुम्हावर येईल, तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. कधी सामर्थ्य मिळेल. पवित्र आत्मा, बोला की बोला. पवित्र आत्मा तुम्हावर येईल, तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. काय होईल तुम्हाला. सामर्थ्य. पवित्र आत्मा आल्यावर सामर्थ्य यायलाच पाहिजे. आमेन. कसं काय सामर्थ्याशिवाय पवित्र आत्मा असू शकतो. जर तुमच्याकडे पावर नाही, जर तुमच्याकडे सामर्थ्य नाही. तुम्ही दुकानामध्ये गेल्यावर त्या गावाला विचारताना, आम्ही कुणीतरी आम्हाला एक तांदूळ दिला आणि आम्ही त्या तांदूळ देणाऱ्या व्यक्तीकडे गेलो. तो म्हटला हा तांदूळ उपयोगाचा नाही, कारण हा स्टीम आहे. मी म्हटलं काय स्टीम म्हणजे. तो म्हटलं नाही, ह्याला वाफ दिली जाते. मग म्हटले मला ते काय कळत नाही, आपण खायचं कळतं, मला बाकीचं कुठं स्टीम आहे का अजून काय. मग मी त्या प्रश्न विचारला, अरे काय स्टीम प्रकार. तर म्हटलं स्टीम म्हणजे त्याला उकळवलं जातं आणि मग उकळवलं गेल्यावर काय होतं, उकळवलं गेल्यावर ताकद कमी होते. नुसता तांदूळ खाल्ल्यासारखा वाटतो, पण स्ट्रेंथ येत नाही, ताकद येत नाही का. तसं पवित्र आत्मा ही ताकद आहे. नुसतं उकळलेलं खाऊ नका. थरथर थरथर आग झालं, कुठंतरी बडबड बडबड झालं, अन्य भाषा बोलला आणि कुठंतरी गडबड गडबड झाली, कुठंतरी काहीतरी झालं, अंग हल्लं आणि मग कुठंतरी पडला. ती स्टीम नाही, पवित्र आत्मा एक ताकद आहे, एक सामर्थ्य आहे. आणि पवित्र आत्मा तुमच्यावर आल्यावर तुम्हाला सामर्थ्य प्राप्त व्हायलाच पाहिजे. ते दिसलं पाहिजे. आणि जर तुम्हाला पवित्र आत्म्याचं सामर्थ्य दिसत नाही, मग तुम्हाला आत्म्यानं भरलेलं नाही, तुम्ही आत्म्यानं भरलेलं नाही. हे देवाचं वचन आहे. हे कुठलं बायबल मधलं आणि माझ्या मनचा सिद्धांत नाही, हे परमेश्वराच्या वचनामध्ये लिहिलेली गोष्ट आहे. तुम्हाला सामर्थ्याची गरज आहे. ते सामर्थ्य तुमच्यावर पवित्र आत्मा आला, मग तुम्हाला सामर्थ्य प्राप्त व्हायलाच पाहिजे. मग सामर्थ्य प्राप्त झालेलं समजलंच नाही. तुम्हाला कळतं का, एक व्यक्ती ज्यावेळेस तो पैलवान असतो ना, ते सगळं खाद्य खातो, खारीक खातो, बदाम खातो, खोबरं खातो आणि चांगली शरीरयष्टी बनवतो. मग त्या पैलवानाला कुस्ती लढण्याच्या ऐवजी जर घरातच बसला
तर त्या पैलवानाच्या ताकदीचा उपयोग काय हो? आम्ही पण म्हणतो पवित्र आत्माला, पण पैलवान घरातच नसला. तो कुठं बाहेर गेला? तो कुठं बाहेर गेला कुस्ती लढायला? आणि असले पैलवान काय उपयोगाचे नाही? ते खायला काय धरणीला बाहेर आहेत. येते का लक्षात तुमच्या? पवित्र आत्मा आला आणि तुम्ही तुमच्या मंडळीमध्ये नुसतंच जोर बैठका काढाव्या. का होतं माहिती का? पवित्र आत्म्याचा जोर बाहेर लावण्याच्या ऐवजी तो आत जर लावला ना तर आतमध्ये मंडळीत प्रॉब्लेम येतो. पण तो पवित्र आत्म्याचं सामर्थ्य बाहेर घेऊन जा, सैतानासाठी प्रॉब्लेम निर्माण होणार आहे. आणि तुम्हाला सैतानाला प्रॉब्लेम निर्माण करण्यासाठी देवानं पवित्र आत्मा दिला. तो पवित्र आत्मा मंडळीत प्रॉब्लेम निर्माण करण्यासाठी नाही. मला सेवेला चान्सच देत नाही. बऱ्याच ठिकाणामध्ये नाही, आमची मंडळीच बरोबर नाही, आमचा पाळकच बरोबर नाही, ते मला चान्स देत नाही. अरे चान्स तुला बाहेर दिलाय देवानं, पवित्र आत्मा देऊन. हे नाही ठीक आहे, हे सगळं शोपीस आहे. इथं जे वाजवतात मी पण शोपीस आहे. मी तुम्हाला सांगतो ना, मी एक शोपीस आहे. नाही मी काम, माझं खरं काम कुठं आहे? जास्त मी हॉस्पिटलमध्ये जातो, लोकांसाठी प्रार्थना करतो, मी फोनवर लोकांसाठी प्रार्थना करतो, त्यांच्या जीवनामध्ये काम करतो. ते माझं खरं काम आहे. हे नाही प्रीचिंग करणं नाही. हे प्रीचिंगनं वाहवा मिळते, टाळ्या मिळतात याच्यापेक्षा, आणि त्याचं प्रतिफळ देव मला देतो. तर तुमच्याकडनं ते मिळतं. मग खरं काम कुठे आहे? खरं काम बाहेर आहे. लंगडा भिकारी मंडळीमध्ये उड्या मारून आला, हे खरं काम आहे. हे पवित्र आत्म्याचं काम आहे. आणि ते काम तुम्हाला करता आलं पाहिजे. ते काम तुमच्याकडनं घडलं पाहिजे. परवा एक पुण्याच्या बाईने मला फोन केला, पुण्यामध्ये ते विचारले. टीव्हीवरती प्रोग्राम पाहत असताना आपले शुक्रवारचे पण तिने ते सगळ्या एपिसोड पाहिल्या आणि पाहिलं ते म्हटले की मी पाहिलं की देव काम करत आहे, मला पण तो अनुभव घ्यायचा होता. मग ती म्हटली बाळासाहेब 2 वर्ष झाले एवढे प्रॉब्लेम माझ्या जागेचे, पोलीस पण दखल घ्यायला, कुटुंबात पण समस्या अडचणी आणि घरामध्ये पण तणाव आहे आणि एवढी परिस्थिती, माझी नातवंड आहे, त्यांना कोण सांभाळा हा प्रश्न आहे. बऱ्याच का गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि एवढं सगळं सांगत असताना ते म्हटले काय हो तुम्ही प्रार्थना केल्यावर येशू करेल का? मी म्हटलं येशूला सगळं शक्य आहे. आजपर्यंत मी ऐकलं तो सगळं काही करतो. मग मी प्रार्थना केली, विसरून गेली आणि 2 दिवसांनी तिचं फोन आला. अहो खरंच ना, जे आम्ही ऐकलं ना टीव्हीवरती, आता प्रत्यक्ष देवानं त्यांच्या जीवनामध्ये केलं. 2 दिवसामध्ये पोलिसांनी स्वतः म्हणून आमची दखल घेतली आणि माझ्या नातवंडाचा पण प्रश्न देवाला सोडलं ना. हे पवित्र आत्मा करू शकतो आणि ते करण्यासाठी देवानं तुम्हाला निवडलं. हे तुमच्या बारीक घडलं पाहिजे. स्वीकारा पवित्र आत्म्याला. पवित्र आत्मा तुमच्यावर येईल. जर तो आला, त्याला स्वीकारलं तर तो काम करणार. आणि लक्षात घ्या, पवित्र आत्मा हा फार आदरणीय व्यक्ती आहे, रिस्पेक्टेड पर्सन. मग अशी सूचना सांगताना बऱ्याच सूचना सांगितल्या जातात. का? कारण आत्मा पाहिजे तर तेवढं त्याला डिसिप्लिन पण लागतं, तेवढी शिस्त पण त्याला लागते. तो बेशिस्त नाहीये. देवाचा आत्मा शिस्तीचा आत्मा आहे. मग जेवढं गंभीरपणे तुम्ही त्याला स्वीकाराल, जेवढा तुमच्यामध्ये विश्वास राहील, जेवढं समर्पण तुम्ही कराल. हा जाताना मी तुम्हाला अगदी मनपूर्वक सांगतो, जाताना या ठिकाणातले पुष्कळ लोक प्रगटीकरण रहस्य घेऊन जातील. पुष्कळ लोक अद्भुते करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये असेल. पुष्कळ लोक मंडळीमध्ये जातील, त्यांच्याकडनं मोठं काम घडेल आणि त्याच्यासाठी जर तुम्ही आला आहात तर तुम्ही चांगली गोष्ट करत आहात. हे सामर्थ्य तुम्हाला अनुभवायचं. पवित्र आत्मा तुमच्यावर येईल. पुढे वाचा. परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमेत सर्व यहुदियात शम्रोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत योहान 12:14 मी तुम्हाला खचित सांगतो. मी जी कृत्ये करतो ती माझ्यावर विश्वास ठेवणारा ही करील आणि त्यापेक्षा मोठी करेल. कारण मी पित्याकडे जातो पुत्राच्या ठाई पित्याचे गौरव करावे म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन. तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर मी ते करीन. पवित्र आत्मा तुमच्यावर आल्यावर सगळ्यात मोठा फायदा कोणता असेल? आता इथून पुढं पवित्र आत्म्यानं जे तुम्ही देवाकडे मागाल ते
प्रत्येक गोष्ट देव तुम्हाला देईल. याच्या अगोदर तुम्ही मागितलं काही मिळत नव्हतं. का मिळत नव्हतं? तुम्हाला समजतं का? समजा एखादा फॉरेनर तुमच्याकडे आला आणि तुम्ही त्याला मराठी येत नाही आणि तुम्हाला इंग्लिश येत नाही, मग काय होतं माहिती का? तो फक्त तुमच्या चेहऱ्याचे हावभाव बघतो निघून जातो आणि तुम्ही त्याला एवढं मागितलं त्यांनी काहीच दिलं नाही. तू भाषात तर नाही बोलला ना, त्याच्या भाषेत नाही तू उत्तर दिलं, त्याच्या भाषेत त्याला कुठं टाइम मिळेल तुझं बघत बसायला. तो त्याला फक्त एक कळतं की हा काहीतरी बोलतो आणि मग तो त्याला रिस्पॉन्स न देता निघून जातो. पवित्र आत्म्याची जी भाषा आहे ना, ती डायरेक्ट देवाशी संपर्क करणारी भाषा. हे पवित्र आत्म्याचं विशेष प्रकारचं दान आहे. ज्या दिवशी तुम्ही पवित्र आत्म्याने प्रार्थना करायला सुरुवात कराल, बायबल सांगतं तुम्ही जे जे मागाल ते मी तुम्हाला देईन. म्हणून लक्षात घ्या. बस झालं का 30 प्रार्थना. आणि घडतं काय माहिती का? जस्ट तुम्ही तुमच्या भाषेत प्रार्थना करताना मला पूर्ण खात्री, सकाळी उठल्यावर तुमची प्रार्थना काय? रात्रभर सांभाळ, दिवसभर सांभाळ, आता नाश्ता दे, लेकरं शाळेला जाताना त्यांच्याबरोबर राहा, नवरा कामाला जाताना त्यांच्याबरोबर राहा, आणि तो येताना दारू घेऊन येऊ नये म्हणून तू सांभाळ. आणि कुठलं संकट माझ्या एवढंच तेच रटा कॅसेट सकाळी उठल्यावरती दाबली की ते सुरू झालं. हे तेव्हा दिलं, रात्रभर सांभाळ. आता अन्य भाषा, पवित्र आत्म्याची भाषा, याच्यामध्ये कळवळ आहे, याच्यामध्ये कणव आहे, याच्यामध्ये नेमकं काय मागायला पाहिजे ते कळतं. आणि बायबल काय सांगतं माहिती का? तुम्ही झोपेत असताना देव तुम्हाला सगळं पुरवतो. पवित्र आत्म्याला नेमकं काय तुम्हाला मागायला पाहिजे ते पवित्र आत्म्याला ठाऊक आहे. आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे मागायला सुरुवात करा. पहा, देवाचं अलौकिक अद्भुत 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 आणि गौरवी सामर्थ्य तुमच्या जीवनामध्ये येईल आणि तुम्ही देवाच्या कार्यासाठी तयार व्हाल, तत्पर व्हाल आणि देव त्याचं सामर्थ्य तुमच्यात बाहेर पडणार. इथून पुढे तुम्ही मागाल ती प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला देईन. दुसऱ्या भाषेमध्ये मी असं सांगेल, जर पवित्र आत्मा तुम्हाला नाही तर 100% मागण्याचा अधिकार पण तुम्हाला नाही. बायबलला देऊन सांग, बाहेर सांगायचं बस झालं. त्याच मागण्या, किती मागण्या त्याच करत आहात. सांभाळ सांभाळ सांभाळ. अहो तुम्ही नाही प्रार्थना केली तरी देव तुम्हाला सांभाळ. कधी कधी झोपता आणि मग सकाळी रात्री प्रार्थना नाही केली, आता कंबरीत लचक भरली, पण मेला नाही ना, देवानं सांभाळलं ना. म्हणजे तुम्ही प्रार्थना न करता देव तुम्हाला सांभाळतो. त्याच गोष्टीसाठी मागू नका. म्हणून तो म्हटला, जर पवित्र आत्मा मागितला तर किती विशेष प्रकारे तुम्हाला. विशेष म्हणजे कळतं का तुम्हाला? खास गोष्ट. जी खास गोष्ट काय? ज्याच्याद्वारे तुम्ही देवाशी संभाषण करताल ती गोष्ट, ज्याच्याद्वारे देवाशी तुम्ही बोला, मागण्या मान्य कराल ती गोष्ट. पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रार्थना. पुढे काय? पुत्राच्या ठाई पित्याचे गौरव व्हावे म्हणून, पित्याचे गौरव व्हावे म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागा ते मी करीन. करेन. तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर मी ते करीन. पवित्र आत्मा मिळण्याबद्दल वचन. हे सगळं कशासाठी सांगतो? हे सगळं पवित्र आत्म्याशी रिलेटेड आहे, पवित्र आत्म्याशी संबंधित गोष्टी. मग खाली काय म्हणतात त्याला? माझ्यावर तुमची प्रीती असेल तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. मी पित्याला विनंती करेन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी आत्मा म्हणजे सत्याचा आत्मा देईल. कशासाठी पवित्र आत्मा? अशासाठी की त्याने तुम्हाबरोबर सदा सर्वदा राहावे. पवित्र आत्म्याला तुम्हाला कायमस्वरूपी तुमच्यामध्ये ठेवायचे. आम्ही म्हणत जोरात आम्ही म्हणत पवित्र आत्मा मिळाला सतत त्याने तुमच्या बरोबर राहा, सारखं तुमच्या बरोबर राहा. का तो असं म्हटलं? काही लोक पवित्र आत्म्याला घेतात, मिळवतात, मी काय का तिथे तुमचं लक्ष विचलित होऊ देऊ नका. मीटिंग मध्ये आल्यावर याही मीटिंग मध्ये तुम्हाला पवित्र आत्मा मिळणार आहे. मागितल्यावर तो देतो 100%. काय इथं कोणी वाजवल्यानं गाण्याला मिळणार नाही. देव बोलला म्हणजे तो तुम्हाला देणार म्हणजे देणार, तो तुम्हाला देणार. पवित्र आत्मा, आता पवित्र आत्मा तुम्हाला मिळणार. पण होतं का? या पवित्र आत्म्याला तुम्हाला कायमस्वरूपी तुमच्या बरोबर ठेवायचं, परमनंट तुमच्यात नसावं. मग कोणी म्हणतो
नाही, मला पण पूर्वी पवित्र आत्मा होता, मी पण प्रार्थना करायचो तुमच्यासारख्या, आणि माझ्याद्वारे पण लोक असेच बरे व्हायचे. आता थोडासा मी कमी आहे. आता का कमी? मग पवित्र आत्मा तर कायम सोडते. उलट पवित्र आत्मा जसं जसं बा तुम्हाला कळतं ना, लहान लेकरू असतं ना, त्या लहान लेकराचा जन्म झाल्यावर तो सुरुवातीला वाटी उचलतो, मग त्याच्यानंतर तो अजून थोडासा मोठा झाल्यावर तो कळशी उचलतो, तांब उचलतो, मग कळशी उचलतो, मग हांडा उचलतो, मग टीप उचलतो. का ते लहान लेकरू लहानपणा अगदी लहान होतं तेव्हा वाटी, मोठं झालं तरी वाटी, तरुण झालं तरी वाटी, आणि त्याच्या अंगात ताकदच नाही, तो उचलत वाटीच उचलतो. तुम्ही म्हणाल का याच्यामध्ये ताकद आहे, हा चांगला वाढला, आणि त्याला डॉक्टर दाखवायला पाहिजे याच्या हाडात जीव आहे का नाही म्हणून. मग पवित्र आत्मा तुम्हाला एकेकाळी मिळाला. किती लगडे चालवले, किती आंधळ्याने पाहिलं, किती आत्मे तारणामध्ये आणले, किती रोगे बरे झाले, किती लोक देवाच्या राज्यामध्ये आले, किती हॉस्पिटलमध्ये गेला, हॉस्पिटलमधले पेशंट तुम्ही प्रार्थना केल्यावर बरे होऊन घरी गेले, किती बेशुद्ध अनकॉन्शियस लोक तुमच्या प्रार्थनेच्या द्वारे शुद्धीवरती आले, किती तुमच्या प्रार्थनेनं आणि मोठमोठ्या नोकऱ्या त्यांनी मिळवल्या. पवित्र आत्मा कधीच तुम्हाला साधारण गोष्टीसाठी दिला जात नाही. ते एक अलौकिक सामर्थ्य आणि कायमस्वरूपी त्यानं तुमच्यामध्ये राहावं, आणि तुमच्या बरोबर राहत असताना त्यानं कायमस्वरूपी वास्तव्य करावं. मग जातो का पवित्र आत्मा आमच्यातनं निघून जातो? का आमच्यामध्ये पवित्र आत्मा कायमस्वरूपी राहत? बायबल काय सांगतं माहिती का? आत्म्याला खिन्न करू नका, त्याला डिस्टर्ब करू नका. परत तुम्हाला सांगतो, पवित्र आत्मा देवाचं गौरव तुमच्यातनं व्हावं याच्यासाठी आहे. पवित्र आत्मा देवाचं गौरव तुमच्यातनं बाहेर पडावं. पण काय होतं माहिती का? पवित्र आत्मा आल्यावर सैतान मनुष्याला त्याचं गौरव दाखवतो. पवित्र आत्माला ऋषीला डोंगरावर घेऊन गेलं नाही सैतान, आणि त्याला दाखवलं हे सगळं मी तुला देतो, मला नमन कर, मला नमन कर, मी तुला देऊन टाकतोय सगळं गौरव. पण येशूनं सांगितलं हे गौरव मला नको आहे, मी तुला नमन करणार नाही. कारण देऊ नाही का? तुम्ही सगळे युवता तरुणा तुमच्या मंडळीमध्ये तुम्ही काम करत आहात. तुमची पहिल्याची सेवा आणि पवित्र आत्मा मिळाल्यानंतरची सेवा या दोन्ही सेवेमध्ये फरक असतो. आणि लक्षात घ्या, एकदा का पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आला ना, हा पवित्र आत्मा त्याचा अनॉइंटिंग, याला ग्लोरियस, हा गौरवशाली आत्मा आहे, त्याच्यामध्ये सामर्थ्य, आणि ते सामर्थ्य तुमच्यामध्ये ऑपरेट होत असताना आता या पवित्र आत्म्याची अपेक्षा काय? जे तुम्ही करता यातनं देवाचं गौरव व्हावं. मी प्रीचिंग करतो यातनं देवाचं गौरव, तो वाद्य वाजवतो यातनं देवाचं गौरव, ते लिडिंग करतात यातनं देवाचं गौरव, तुम्ही प्रार्थना करता याच्यातनं गौरव, तुम्ही संदेश दिला ना मंडळीमध्ये, कधी कधी तो संदेश दिला त्यातनं देवाचं गौरव. कधी कानुसार घेतला का तुम्ही पवित्र आत्मा तुमच्यामध्ये असताना? हळू जळजळ आज मी कसा संदेश दिला, आवडला का तुम्हाला? आणि तिकडून लोक म्हणतात फार सुंदर, फार सुंदर. मग ती घरी जाऊ, आज मी असं बोललो ना, सगळे लोकांनी माझं कौतुक केलं. पवित्र आत्मा निघून जाऊ, आणि गौरव देवाला द्यायला पाहिजे. का तुझं गौरव तुझ्याकडे घेत आहे? तू म्हटलं ना पवित्र आत्म्याने माझ्याकडे काम करावं, तू म्हटलं ना देवा मी शून्य, मला वापरून घे. एक गोष्ट ध्यानात घ्या, तुम्ही पॉवरफुल व्यक्ती म्हणून देव तुम्हाला वापरत नाही. आत्मा पॉवरफुल आहे म्हणून देव तुमच्या पवित्र आत्म्याला वापरत. अजून एक गोष्ट तुम्हाला सांग, ते पार्ले याचं कॅडबरीचं कवर बघितलं का तुम्ही? काय सुंदर असतं. म्हणजे लोक कवर खातात का? खातात काय? काय खातात? पण कवर किती भारी असतं. पण लोक म्हणतात का नाही, ते मला कवर खूप छान आहे, आपण कॅडबरी वहीमध्ये ठेवू, इकडून जाईल आतमध्ये सगळं वही घाण होऊन जाईल. पण कवर काढतात आणि कॅडबरी खातात, आणि कॅडबरी खाल्ल्यावर कवर विसरून जातात, नाही का? आता कॅडबरी ही कंपनी आहे, बरोबर आहे की नाही? बनवणारे लोक पण तिथे आहे. तुम्हाला माहिती का ती कॅडबरी कोणत्या कामगारांनी बनवली? कोण सांगा का? अमक्या कामगारांनी, तिथं कामगार आहे मनोज टिलर नावाचा, आणि त्याने कॅडबरी बनवली. नाही हो, ती कंपनीच्या नावानेच विकलं जातं. तसं तुम्ही आणि मी आहे, आमचा ब्रँडच प्रभू येशू ख्रिस्त, आमचं ब्रँड असते, आमचं ब्रँड असते. या ब्रँडला महत्व द्या, आतमध्ये द्या. आम्ही फक्त त्या कवरसारखं काहीतरी असो, पण खरं ब्रँड तर येशूच आहे. हे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये असंच काम करतं. कोणी म्हटलं ना तुम्हाला
आज फार छान वाजवलं, मग म्हटलं पाहिजे आता 100% पवित्र आत्मा माझ्यामधनं काम Praise करा. God. जर तुमच्या संदेशाला कोणी वावा करत असेल ना, तर तुम्ही म्हटलं पाहिजे 100% आता पवित्र आत्मा माझ्यामध्ये काम करत आहे. एक गोष्ट लोकांना ठणकावून सांगा, मी बोलणारा कोणी नाही, माझ्यातलं बोलणारा पवित्र आत्मा आहे. मी वाजवणारा कोणी नाही, माझ्यातलं वाजवणारा पवित्र आत्मा श्रेष्ठ आहे. मी जे प्रार्थना करतो माझे शब्द नाही, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे. हो, जे काउन्सिलिंग करतो त्या काउन्सिलिंग मध्ये ताकद नाही, पवित्र आत्मा लोकांना घेऊन येतो. हो, मी प्रार्थना करतो, लंगडे चालतात, आंधळे पाहतात, याच्यामध्ये माझं गौरव नाही, हे पवित्र आत्म्याचं अलौकिक सामर्थ्य माझ्यामध्ये आहे. आणि देवाचे प्रिय लोक हो, आजची रात्र ते सामर्थ्य तुमच्यामधलं पाहणं गरजेचं आहे. आजची रात्र ते सामर्थ्य तुमच्यामधलं कार्यरत होणं गरजेचं आहे. तुम्ही वाद्य वाजवाल, त्यास पवित्र आत्मा काम करेल. तुम्ही अन्य भाषा बोलाल, त्यास लोकांच्या जीवनातलं रहस्य प्रगट केलं जाईल. आणि तुम्ही ज्या गोष्टी कराल याच्याद्वारे देवाचं राज्य वाढलं जाईल. Praise God. पवित्र आत्मा तुमच्यामध्ये कायम स्वरूपी राहण्यासाठी आला. Amen. मग जर तो तुमच्या बरोबर राहण्यासाठी आला, ठीक आहे का? घरातले वडीलधारे लोक असतात ना, बाप दमून तो येतो, लेकरं झोपलेली असतात, त्यांच्या तोंडावरती आई काय करते माहिती का, कवच टाकते, लाईटचा प्रकाश पडून त्यांनी जादू बोले. बरोबर की नाही? सकाळी त्याला शाळेत उठायचं, त्याच्या तोंडावरती ओळखते पांघरून टाकतात, चालत टाकतात. बाप आल्यावर पहिलं काय काम करतो माहिती का, प्रत्येक मुलाच्या तोंडावर चटवलं. जो सुज्ञ बाप होतो, ज्या बापाला कोणाचं घेणं गणित मेला काय जगला काय, अरे कोणतं लेकरू घरात आलं काय, घराच्या बाहेर गेलं काय, त्याला काय दिसतं, तो निवांत झोपतो. पण जो हुशार बाप आहे ना, तो काय करतो, आलेल्या प्रत्येक लेकराच्या तोंडाचं पांघरून काढतो आणि बघतो माझा मुलगा घरात आहे का. मला सुज्ञ बाप आहे. हे तुम्हाला मी का सांगतो माहिती का, घरातली प्रत्येक व्यक्ती वेळेवर आली का नाही आणि ती व्यक्ती घरात आहे का नाही, हा बाप तपासून पाहतो. मग पवित्र आत्मा तुम्हाला मिळाला, किती वेळा तपासलं तो तुमच्या बरोबर आहे का नाही, तो गेला का, अस्तित्व जरा पांघरून ओढून बघा. एकदा तुम्ही स्वतःला ओढा, जे तुमच्या तोंडावर तुम्ही टाकलं ना, तुम्हाला लक्षात पण नाही तो कधी तुमच्याकडनं निघून गेला. शमशुनाला सांगितलं ना जन्माच्या वेळेस तो नाझीर आहे, एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या डोक्यावरच्या बटा कधी जाऊ देऊ नकोस. जन्माच्या वेळेस त्याच्या आईला सांगितलं देवाचं नाझीर आहे, बटा गेला, काम संपलं, त्याचं सगळं काही संपून गेलं, त्याचा उपयोग काही नसणार आहे. शमशुनाला असं वाटलं की त्याच्यामधला ताकद, त्याची शरीरयष्टी जो त्याच्याकडे आहे, याच्यामुळे तो बलिष्ठांना हरवत आहे. तो एका धुंदीमध्ये, एका नशेमध्ये तो होता. प्रिया बलिष्ठ आल्यावर त्याला ओल्या फुटाने बांधल्यावर सहजपणे ते गळून पडत होतं. तो धुंदीमध्ये होता, नशेमध्ये होता, त्याला माहित पण नव्हतं हे बटांमधलं सामर्थ्य आहे. परंतु कालांतरानं दलीलच्या मांडीवरती तो निजल्यावर दलीलने त्याच्या बटा काढल्या, शमशोन परत उभं राहू लागला. आता त्याच्यामध्ये शक्ती नव्हती, कारण बटा त्याच्यातनं निघून गेल्या होत्या. बटा निघून गेल्या म्हणजे नेमकं काय झालं, जो अभिषेक, जे सामर्थ्य पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याच्या शरीरामध्ये काम करणार होतं, आता त्या बटा गेल्यामुळं, पवित्र आत्म्याने त्याला सोडल्यामुळं आता त्याला
तुम्ही पूर्वीसारखे राहणार नाही, तुम्ही पूर्वीसारखे राहणार नाही. तुम्ही पूर्वीपेक्षा जबरदस्त ताकदीने काम करणार आहात. आणि लक्षात ठेवा, आता तुमच्या बोलण्यात सगळं पॉझिटिव्ह असणार आहे. Praise God. शमशोनला कळलं, जे मी गमावलं ते माझ्या डोक्यावर परत आलं. येशू म्हटला, पवित्र आत्मा तुमच्यावर तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. शमशोनाला कळलं, डोक्यावर बटा आल्या, मग आता गप्प कसा बसू. जे लोक त्याची चेष्टा करतात, शमशोन काय म्हटलं, जिथं हे लोक बसलेले आहेत ना, त्या मंदिराची खांब मला नेऊन दाखवा. कारण आता मी काही पहिल्यासारखा शमशोन नाही. आय हॅव पॉवर, माझ्याकडे सामर्थ्य आलेलं आहे. आता माझे थट्टा करणारे लोक जिवंत राहणार नाही. माझी थट्टा करणारे लोक, ज्यांनी माझे डोळे फोडले, आता ते स्वस्त बसणार नाही. कारण मी शमशोन आहे, मी नाझीर आहे. तुम्ही नाझीर आहात, तुम्ही साधे सुधे लोक नाही, जेलमधले कैदी नाही. तुमचे डोळे गेलेले असते तरी आता बटा आलेले आहे. आता तुमच्याकडे बटा आलेले आहे. आता तुमच्याकडे सामर्थ्य आलेलं आहे. आता तुमच्याकडे सामर्थ्य आलेलं आहे. आता तुम्ही अग्नीने भरलेले लोक आहात. आता तुमच्याकडे अग्नी आहे. आता तुमच्याकडे अभिषेक आहे. आता तुमच्याकडे अभिषेक आहे. जगातल्या लोकांकडे नाही, पण तो अभिषेक तुमच्याकडे आहे. जगाने त्याला ग्रहण केलं नाही, तुम्ही त्याला ग्रहण केलेलं आहे. जग त्याला ओळखू शकत नाही, तुम्ही त्याला ओळखलेलं आहे. आज कितीतरी लोक टीव्ही समोर बसलेले आहेत. काही लोक घरामध्ये आहेत, काही थिएटरमध्ये, काही पबमध्ये, काही बारमध्ये आहेत. पण तुम्ही जगातल्या सगळ्यात स्ट्रॉंग ठिकाणी आलेला आहात, जिथं पवित्र आत्मा आणि त्याचं सामर्थ्य, त्याचा आनंद, त्याचा अभिषेक, त्याचं गौरव, आणि ते तुम्हाला देत असताना तो म्हणतो, आता तुम्ही पहिल्यासारखे नाही. एक गोष्ट द्या माहिती, नीट आहे का काय बोलतो ते. शमशोनाचे डोळे गेले. लाजरसला येशूनं कबरीतनं बाहेर काढलं. मी थोडक्यात 9:30 पर्यंत संपवणार. आज पहिला दिवस आहे. मला माहिती आहे, ह्याच्यात फक्त मी तुम्हाला एक वचन सांगितलं, अशी मला 100 वचनं तुम्हाला द्यायची जाईपर्यंत, परंतु एकच वचन एंड करायचं. नीट आहे का. लाजरस कबरीमध्ये होता, त्याला मरून 4 दिवस झाले. तुम्हाला सगळं माहिती आहे का. एक व्यक्ती मेला, येशू मेला, त्यावेळेस त्याला मसाला लावायला जात होते. मसाला लावायचा म्हणजे काय, आपण त्याला बरं ठेवतो तसं नाही. मसाला लावायचं म्हणजे आतमधली आतडी, हृदय, रक्त, त्यानंतर डोळे. तुम्ही बघितलं ना, मम्मी पिक्चरमध्ये आला होता, म्हणजे बघा म्हणून मी तुम्हाला सांगत नाही, पण सगळे बघून बसलेलेच आहे. तर त्याच्यात दाखवलं ते मम्मी, मग मेलेलं जिवंत होतं, मग डोळा येतो, मग हृदय येतं, मग ते जिवंत झालेलं मम्मी इकडे तिकडे फिरायला लागतं, घाबरतात, आता ते ताकदवान झालेलं आहे. मग ही कुठं आली संकल्पना, वायुवाली संकल्पना. मेल्यावर त्याचे सगळे अवयव काढून टाकून देतात आणि त्याची बॉडी ठेवतात. कशासाठी, पुनरुत्थान झाल्यानंतर हे लोक उठणार आहेत, त्याच गौरविषयामध्ये असताना वाटतं. आणि मग ते मम्मी तयार झालं होतं. तसं या नीट आहे का, मी तुम्हाला काय सांगेन, शमशोन आणि पेत्र या दोघांमधला फरक सांगत आहे. आता घडलं काय, इकडं पेत्र मेला, 4 दिवसाला येशू गेला. येशू गेल्यावर म्हटला पेत्र बाहेर येत असताना त्याचे अवयव सगळे किड्यांनी खाल्ले असतील का. किती दिवसात किडी लागतात. हो, एकदा तुम्ही पिरलं की ते किडे खाऊन मोकळे येतात. पण इकडे येशू पेत्राला बाहेर आहे, सॉरी त्या लाजरसला बाहेर म्हटल्याबरोबर हे किड्यांनी खाल्लेलं सगळं ओकलं. येते का लक्षात. लिव्हर ओकला, किडनी ओकली, जे देखणं रक्त पिऊन घेतले होते त्यांनी पण ओकलं, आणि सगळं पेत्रामध्ये जाऊन बसलं. डोळे जाऊन बसले, किडनी, लिव्हर सगळं जाऊन बसलं. आणि पेत्र बघा, मी काय सांगितलं तुम्हाला काय सांगितलं. आता इकडं हा अभिषिक्त देवाचा सेवक, याचे डोळे फोडलेले आहेत. इकडं पवित्र आत्मा आला, याचे डोळे नाही आले परत, पेत्राचे डोळे परत आले, पेत्राचं लिव्हर परत आला, किडनी परत आली, रक्त परत आलं. इकडं हा पवित्र आत्म्यानं भरला, पण याचे डोळे नाही परत आले, पेत्राचे डोळे परत आले. पेत्रानं जिवंत होऊन कुठला लाजरसने जिवंत होऊन कुठला चमत्कार केला नाही. लक्षात. शमशोनाचे डोळे गेलेले असताना सुद्धा त्यानं त्याच्या हयातीमध्ये जेवढे लोक मारले नाहीत त्याच्यापेक्षा जास्त लोक त्यानं मारले. शरीर रोगाचं घोर असू द्या, पण पवित्र आत्म्याचा अभिषेक तुमच्यात वाहू द्या. वेगवेगळ्या प्रकारच्या रोगाचे शिकारी तुम्ही असाल,
मोठा पवित्र आत्मा माझ्यामध्ये आहे आणि याच्याचद्वारे मी मोठं काम करणार आहे. बाकी सगळ्या गोष्टी खोट्या आहेत. मला डोळ्याची गरज नाही. देवा जिवंत आहे तोपर्यंत फक्त तुझी सेवा करू दे, बस. That's all. Praise God. शब्द नेहमी तुम्हाला दाखवतो. काय दाखवतो? कशी सेवा करतो बघ ना, तुलाच एवढा आजार झाला. त्यांनी शमशनासारखं म्हटलं पाहिजे, डोळे नाही पण हात आहे. Hallelujah. आज मी तुमच्यामध्ये उभा आहे, देवाचा गौरव आहे. Praise God. शरीरामध्ये आजार, मग आजार मला नष्ट नाही करणार. माझा अभिषेक लोकांना वाचवणार आहे. Praise God. काही गोष्टी तुमच्यामध्ये कशाच असणार, पवित्र आत्मा तुमच्यावर तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल, अनुभव, अभिषेक. म्हणून लक्षात घ्या, इथं आल्यावर आस्ती प्रार्थना करू नका. देवा आता मी आले आणि मला चालायला दे, माझं बीपी जाऊ दे, माझं शुगर जाऊ दे, माझा हार्टचा प्रॉब्लेम जाऊ दे. नाही, हे राहू दे, पण पवित्र आत्मा माझ्यामध्ये राहू दे. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये राहू दे. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये राहू दे. रोगाची आम्हाला फिकीर नाही. जर पवित्र आत्मा रोग तुमच्यावरती अधिकार गाजवला नाही, या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं शमशोन म्हटला, मला फक्त घेऊन चला, मला दाखवा मंदिराची खांब आणि पहा माझ्यातलं सामर्थ्य. शमशोन गेला, त्यानं मंदिराच्या खांबाला हात लावला, इकडं अभिषेक उतरून आला, इकडं सामर्थ्य उतरून आलं आणि ते सामर्थ्य शमशोनामध्ये इतकं जबरदस्त आलं, मंदिर जमीनदोस्त. हसणारे लोक त्याच्याबरोबर भरून गेले. हसणाऱ्या लोकांचा विचार करू नका. तुम्हाला देवानं सेवेसाठी बोलवलं याचा विचार करा. थट्टा करणाऱ्या लोकांचा विचार करू नका. तुमची टवाळी करणाऱ्या लोकांचा विचार करू नका. तुमचा विचार आज एकच आहे, तुम्ही सामर्थ्याने भरलेले लोक आहात. तुमचा विचार एकच आहे, देव त्याच्या आत्म्याचा अभिषेक त्याने तुमच्यामध्ये ठेवलेला आहे. तुमचा विचार एकच आहे, देवानं तुम्हाला वेगळं बनवलेलं आहे. तुमच्याकडे काही नाही याचा विचार करू नका. Amen. कधीच म्हणू नका माझ्याकडे काय. कधी कधी आम्ही सेवक लोक विचार करतो, ते तर तोंडात आमच्याकडं सोनं रूप. कोणी सांगितलं सोनं रुपये चमत्कार करतात? देवाला पाहिजे तर देव तुम्हाला सगळ्यात जास्त सोनं तुमच्याकडे. स्वर्गामध्ये सोन्याचे बसते आहेत. देवाला वाटलं तुम्हाला द्यावं तर एवढं तुम्हाला चालता येणार नाही, एवढं सोनं घेऊन दिलं म्हणजे. पण त्याला वाटतं ना, जिथं तुमचं धन तिथं तुमचं मन, सारखं इथंच बघत बसा वचनाचं. मन जर तुमच्याकडे पवित्र आत्मा असेल, Hallelujah. हो किती विशेष. म्हणून म्हटलं आत्म्याला खिन्न करू नका. पवित्र आत्मा, तुम्ही बसल्या बसल्या म्हणलं, आज तुम्ही सगळे एक्साइटेड का? पवित्र आत्मा बाजूला आहे. हो, तो सांगतो मी तुझ्या बरोबर, मी तुझ्या बरोबर, मी तुझ्या बरोबर. पवित्र आत्मा तुम्हाला सांगतो, आता तुम्हाला कोणी सोडलं त्याचा विचार तुम्ही करत नाही. तुमचे नातेवाईक तुमच्या बरोबर नाही, हो तुमची नोकरी तुमच्या बरोबर नाही, पण पवित्र आत्मा तुमच्या बरोबर आहे. तुमचा नवरा तुमच्या बरोबर नाही, तुमची लेकरं तुमच्या बरोबर नाही, पण पवित्र आत्मा तुमच्या बरोबर आहे. आणि पवित्र आत्मा आमच्या बरोबर असलं म्हणजे जगातली सगळी अलौकिक 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 अद्भुत गोष्ट, गौरवी गोष्ट, सामर्थ्यशाली गोष्ट, सगळ्यात ताकदवान गोष्ट आणि ज्या गोष्टीच्या द्वारे तुमची ओळख बदलली जाणार आहे ती गोष्ट Hallelujah. तुम्ही बदलूनच जाणार आहात. Amen. बिचारे दोन ब्रदर लोणावळा म्हणून खास आले. कशासाठी माहिती का? ते म्हटलं एक पवित्र आत्म्याचं शिक्षण. त्याने आल्याला सांगितलं, आम्ही कॅथलिक आहोत पण आम्हाला पवित्र आत्मा पाहिजे. Hallelujah. तुम्ही कोण आहात त्याचं आम्हाला काही घेणं देणं नाही. पवित्र आत्मा सगळ्यांसाठी. तो फुकट आहे, तो फुकट आहे, तो फुकट आहे आणि देव तुम्हाला पॉलिश करणार आहे. पवित्र आत्मा पॉलिश करणार आहे. लोणावळ्याला परत तुम्ही जा ना, लोणावळा पूर्वीसारखा राहणार नाही. तिथे देव काम करणार आहे. तुमचे प्रियजन बदलून जाणार आहे, तुमचे नातेवाईक बदलून जाणार आहे. सगळे कर्सेस नियंत्रण तुमच्याशी मी बोलेल, मी इथून बोलतो. सगळे बॉन्डेजेस तुमच्या घराण्यावरचे कर्सेस पवित्र आत्मा तोडून टाकणार आहे. इथून पुढं ज्या गोष्टीसाठी मी इथून सांगत नाही, पण आता तुम्हाला सांगतो, याला म्हटलं पवित्र आत्म्याचं सामर्थ्य. आता तुम्ही घरी घेऊन जा आणि तुमच्या घराण्यातले सगळे शाप गळून पडतील. तुमचं घराणं पहिल्यापेक्षा आशीर्वादी, पहिल्यापेक्षा आशीर्वादी, कारण तुम्ही त्याच गोष्टीसाठी आला. बोलता पवित्र आत्मा. तीन दिवसात कदाचित आज शेवटच्या आराधना चालू असताना तो येईल तुमच्यावर, Praise God. तुमच्या विश्वासाप्रमाणे. Hallelujah. पण तो तुम्हाला बरोबर घेऊन जाताना ताकद बरोबर घेऊन जायची. Amen. कळतं का तुम्हाला? विमानामध्ये मिसाईल्स लावतात,
मग ते काय आपण पिशवीमध्ये भाजी घेतल्यासारखं असं असं घेऊन जात नाही. समजा मिसाईल जर असं असं घेऊन गेलं तर पस्कन कुठून जाऊन फुटल. अहो तुम्ही आता मिसाईल घेऊन जाणार आहे, मग तुम्हाला कसं जावं लागणार आहे? आणि मिसाईल असणारा व्यक्ती तुम्हाला माहिती का, त्या दक्षिण कोरियामध्ये लोकांना खायला अन्न नाही, पण अमेरिकेपेक्षा 15 पट मिसाईल्स त्यांनी बनवून ठेवले. जगात सगळ्यात जास्त मिसाईल त्यांच्याकडे. आणि इकडे अमेरिकेने नुसतं हे केलं की ते भेजू क्या मिसाईल आणि गप्प बसते अमेरिका. तो कोण आहे आता त्याचं? ट्रम्प. माझ्या डोक्यात ट्रंकच येतं, कारण ट्रंक सारखाच येतो, काही बुद्धी नसल्यासारखं काही पण बनवतो. आणि तो जो ट्रम्प आहे ना, एवढा त्याला राग येतो, म्हणून तो आता गेल्यावर किमला बरोबरच करतो. पण किमकडे गेल्यावर हातात मिसाईल्स कान देऊ नये का? यू आर मिसाईल्स. तुम्ही मिसाईल्स आहात. कोणी तुम्हाला हात लावू शकत नाही, कोणी तुम्हाला हात लावू शकत नाही, कोणी तुम्हाला हात लावू शकत नाही. तुम्ही मिसाईल्स आहात आणि ते मिसाईल्स घेऊन तुम्ही जाणार आहात. इथून पुढे लोक तुम्हाला पाहिल्यावर सैतान ज्यावेळेस तुम्हाला इथून जाताना बघेल, अरे लोणावळ्याचे लोक मिसाईल्स घेऊन आले, अरे औरंगाबादचे लोक मिसाईल घेऊन आले. आता मिसाईल यांच्याकडे आहे. बजाजनगरमध्ये मिसाईल्स फिरणार आहे आणि तुमचे तरुण बजाजनगरमध्ये, नाशिकमध्ये, औरंगाबादमध्ये, पुण्यामध्ये मिसाईल्स 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 आणि सोलापूरमध्ये तर चारी कोपऱ्यात मिसाईल्स आणि मिसाईल आणि मिसाईल आणि मिसाईल आणि मिसाईल. पण बायबल सांगतो आता तुम्ही मिसाईल बनलेला आहात. तुमच्यावरती सामर्थ्य आलेलं आहे, तुम्ही अभिषेकाने भरलेला आहात आणि तुम्ही जाताना लोकांनी तुम्हाला बघितल्या बघितल्या म्हटलं पाहिजे, सांभाळून चला, मिसाईल आमच्या गावात आहे. मिसाईल तुमच्या गावात आहे. हो, मी स्वतःला मिसाईल म्हणतो. कोणी मला म्हटलं ना, साहेब तुम्ही फार आलिशान बोलता, मिसाईल आहे मी. मिसाईल मी काय साधा सुद्धा व्यक्ती. हा, ते मिसाईल माझ्यामध्ये. मिसाईल असणारा तो मिसाईल पण कधी मिसाईल कधी घाबरतं का? ते म्हणतं का तिकडं नका मला पाठवू अमेरिकेवरती. ते मिसाईल बोल कुठं पाठवतो, कुठे जाऊ कुठं सांग. तुम्ही ते कार्ड ह्या चालू मार्ग काढून दाखवतो आणि त्याच्यामध्ये ते मोठं पतलं कुठल्या तरी एक मिसाईल घेऊन गाडीला लागतं आणि नेमकं ते मिसाईलचं बटन दाबलं जातं आणि ते मिसाईल निघतं आणि त्याच्यावर तो कोण ते इन्स्पेक्टर कुठे गेला तो बसतो त्याच्यावर आणि ते मिसाईल पळायला लागते इकडून तिकडून. आता त्याला प्रश्न, मिसाईल तर फुटणार म्हणजे फुटणार, वाचायचं कसं? अहो एक गोष्ट ध्यानात द्या, तुम्ही मिसाईल कुठेतरी फुटणार आहात, कुठे ना कुठेतरी फुटणार आहे आणि जिथे फुटाल तिथे ती जागा तुमच्यामध्ये देवाचं सामर्थ्य, पवित्र आत्मा तुम्हाला येईल आणि तो तुम्हाला सामर्थ्य प्रगट करेल. बरं, तुम्हाला सांग, हे मिसाईल वेगवेगळ्या ठिकाणात वेगवेगळ्या जागी वापरलं जातं. मिसाईल बनला ना, असं नका समजू नाही आता मला वचन ऐकलं बरेच आता मला पण तसंच प्रीचिंग करायचं. एक छोटं मुलगा त्याला विचार, तुला काय बनायचं? मला म्हणत तुमच्यासारखा प्रीचर बनायचं. मिसाईल म्हणजे नुसतं प्रीचर नाही. मिसाईल हे वाजवणारा जरी त्याच्याकडे मिसाईल असलं ना, त्याची बोटं फिरतील ना, अशी फिरतील बोटं, हे मिसाईल काम करेल ना, मंडळामध्ये नगडे चालतील, आंधळे पाहतील, मरणाच्या पंथास लागलेले अक्षरची होतील, देवाचं काम करेल. कारण ते मिसाईल आहे म्हणून लक्षात ठेवा, वाजवणारा व्यक्तीनं मिसाईल बनलं पाहिजे. त्याला म्हटलं पाहिजे लोकांनी, काय मिसाईल एवढीच दिसतं, कसं मिसाईल. लक्षात घ्या की एवढं छोटंसं त्याचा विचार करू नका. दाविदाच्या छोटं मिसाईल सगळ्यात आले, तो गेला तिथे म्हटलं याच्यात अभिषेक, एवढे उंची कुणी साथ दे दाखवले त्याला नाही, हे मुठकं काय करणार आहे? तो म्हटलं हे मिसाईल आहे. हे सगळे साथ आहेत ना, वेळ आल्यावर तुला कळेल या मिसाईल मधला त्या मिसाईल मधला फरक. आणि वेळ आली, गल्ल्यात आल्यावर मोठे मोठे मिसाईल लपून बसले, बुटका मिसाईल तिथं आला आणि तो म्हटलं कोण गल्ल्यात लावला मला दाखवा. आणि त्याचे भाऊ म्हटले, अरे बाबा कशाला आमचा जीव धोक्यात घालतो. आणि त्याला कुठं
गेला, त्याच्या भावाने रागवलं, तो गेला. दुसऱ्या एका सैनिकाला म्हणलं कोण आहे गल्ल्यात? तो म्हणलं थांब लपून बघ. आणि तो आला 11 फुटी गल्ल्यात आणि 85 किलो वजनाचा पेराव घातलेला, 15 किलो भाला हातामध्ये घेऊन असलेला गल्ल्यात तिथं चालायला लागला. आणि दादी म्हणतो हा गल्ल्यात परमेश्वर याला माझ्या हातामध्ये देणार आहे आणि देव दाखवून देईल मीच देव आहे. मजपर्यंत दुसरा कोणी देव नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी गावी उठला, छोटं मिसाईल उठलं, त्यानं गुळगुळीत 5 गोटे घेतले, पटव्यामध्ये टाकला आणि गल्ल्यात त्याला म्हणतो कुत्रा समजून काठी घेऊन माझ्याकडे आला का? अरे काठी नाही, मिसाईल आहे. मी काठीनं मारणार नाही, मिसाईल तुझ्यावरती पडणार आहे. आज रात्री तू जमीनदस्त होणार होणार होणार, 100% तू मरणार आहे. दाविदानं ते मिसाईल, छोटं मिसाईल आणि कोटा घेतला आणि गर फिरवला, मारला आणि मोठा शत्रू गळून पडला. मिसाईल किती छोटा असलं तरी स्फोट मात्र मोठाच आहे, म्हणून मिसाईल बना. तुम्ही मिसाईल आहात. आमेन. मग इथून जाताना आज पहिला दिवस तुम्ही मिसाईल आहात. कोण आहात तुम्ही? एवढं बारीक फुटतं का मिसाईल? मिसाईल फुटलं तर सगळ्यांची बॉडी उद्ध्वस्त होऊन जाते, आवाज मोठा होतो. तुम्ही कोण आहात? अजून पण नाही गेलं बाहेर. कोण आहात तुम्ही? तुम्ही तुमच्या मंडळीचं मिसाईल आहात. तुमची मंडळी उद्या ज्यावेळेस तुम्ही इथून जाल त्यावेळेस तुमच्या मंडळी देव स्फोट करणार. मोठा स्फोट, मोठा भूमिकंप आणि तुमच्याद्वारे तुमची मंडळी देव अशा पद्धतीने कार्यरत होईल. पवित्र आत्मा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. उभं राहूया, देवाच्या सामर्थ्यासाठी तयार होऊया. आपले डोळे बंद करू, आपले हात उंच करून आता देवाला शरण आपण जाणार आहोत. आपण देवाला शरण जाणार आहोत. पटकन पाय पडेल. मी जातो तुमच्यासाठी कैवारी आत्मा पाठवतो. मी तुम्हाला कधीच अनाथ असं सोडणार नाही. मी कधीच तुम्हाला अनाथ सोडणार नाही. पवित्र आत्मा तुम्हावर येईल. कान नाही का? पवित्र आत्मा नाही तर तुम्ही अनाथ आहात. पवित्र आत्मा नाही तर तुम्ही अनाथ आहात. पण तो म्हटला मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही. ओ रबा शाखाते निवासने, ओ रबा शाखाते निवासने. मिसाईल बनायचे का? मिसाईल बनायचे का? मग आता पुढे या, पुढे या, पुढे या. आपली जागा सोडा. ज्याला वाटतं हे मिसाईल मी बनवून जावं, ओ जीसस आय वर्शिप. आता मिसाईल बनायचं बना. मिसाईल बना, मिसाईल बना, मिसाईल बना, मिसाईल बना. रिबिलिमा शाखा तेरी बसरे रेशा बाबा रिबिलिमा शाखा तोर बसरे गप्प बसू नका, गप्प बसू नका. आता मिसाईल बनायचंय, आता मिसाईल बनायचंय, आता मिसाईल बनायचंय. तुम्हाला वाटतं ना पवित्र आत्म्याने भरा, मग पुढे या. पवित्र आत्म्यानं जे देवाचे सेवक आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करतील. आपले हात लावून ज्याला पवित्र आत्मा आहे ते पण त्यांच्यासाठी प्रार्थना करतील. हे पण त्यांच्यासाठी प्रार्थना करतील. तुम्ही पूर्वीसारखं राहणार नाही, पूर्वीसारखं राहणार नाही. ओ नमः शिवाय.